कामगिरी केली आणि बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई, आणि ही लढाई अत्यंत महत्वाची आहे. जो जिंकेल तो क्वालिफिकेशनसाठी नक्कीच पात्र ठरू शकतो. हा मॅच अत्यंत महत्वाचा आहे, अतिशय जबरदस्त मॅच आहे. पवन तलावचे वॉचमन, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत येत असेल तो तिकडला गेट ओपन करा प्लीज. ओ हो हो हो, सुरेख फटका, पहिल्या चेंडूवरती वार, चेंडू फरार, येतोय चौकार. ऐकूया डीजेचा थरार. थँक्यू. बघा हाफ पॉली स्वरूपाचा चेंडू होता पण तो काय फटका सजवलाय सुरेख. आणि कादरबाईच्या बाबतीत सांगायचं झालं ना, तसा चेंडू जसा न्याय. बघा पहिला चेंडू मिडिल आणि लेग स्टंपचा होता, भिडकून दिला होता लॉंगॉनच्या दिशेने, चेंडू फरार, आल्या धावा 4. तदनंतर बघा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, सन्मान दिलाय, कव्हरच्या पट्ट्यात खेळून काढला, एका धावेसाठी स्ट्राईक देखील डोटेट केलंय. आणि आता मात्र जबाबदारी असेल फलंदाजी मार्कवर, अर्थात नो डाऊट अमान. मित्रांनो, हा देखील एक युवा खेळाडू आहे, उज्ज्वल भविष्य आहे, चांगल्या प्रकारची फलंदाजी करतो. इथे मात्र ही मॅच दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाची आहे. जुनेला मी क्रिकेटच्या पटलावरती वेगवान गोलंदाजी करताना पाहिले, परंतु इथे मात्र थोडंसं 5 ते 6 पर्यंत रनअप आहे, परंतु त्याचे लाईन अँड लेन अतिशय चांगले आहे. बघा पॉवर प्लेचं षटक आहे, सर्कलच्या बाहेर मिड विकेट सजवलाय, लॉंगॉन सजवलाय. ओ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, फलंदाज बाद झालाय आणि शाहरुख जल्लोष करतोय आणि डीजे देखील वाजतोय. थँक्यू. बघा नवीन मिहान याचं देखील मिरान मैदानामध्ये आगमन झालं, तर मंचावरती पाहूया कोणाचं आगमन झालंय. येस, आपण पाहिलं तर निहारबाई फजलानी, माफ करा, निहारबाई मलानी यांचं देखील झालंय आगमन मंचावरती. हे देखील प्रसिद्ध उद्योजक आहेत. विनंती असेल आपण मंचावरती या प्लीज. सोहेलबाई फजलानी देखील आहेत. आणि बघा प्रत्येक वर्षी आमच्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी त्यांचं आगमन असतं, ह्या वर्षी देखील झालंय आणि खरोखर त्यांचं श्रद्धे सुमने नव्हे तर हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सादिक भाई, आपले शुभ असते. आपण मनानी बंधूंचं येस, त्यानंतर आपण पाहिलं तर स्टेजवरती सादिक भाई देखील आलेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. बघा अतिथी देवो भव. इथे बघा काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. इथे आपण पाहिलं तर बॅक टू बॅक दुसरा धक्का, धक्के पे धक्का, आणि हॅट्रिक ऑन आहे, परंतु कोण घेणार हॅट्रिक आणि काय घडणार तोपर्यंत आपण ऐकूया डीजे. थँक्यू डीजे. थांबावं लागेल कारण ही समाजाची स्पर्धा आहे, येणाऱ्या अतिथी अत्यंत महत्वाचे आहेत. सादिक भाई यांचा सन्मान करण्यासाठी शादाबाई आपण विनंती करतो, आपल्या शुभ असते आपण त्यांचा हेतूची सन्मान करत आहे. शादाबाई यांच्या शुभ असते हेतूची सन्मान केलं जाईल. बघा अद्यापही दानिश बॅटिंगला आला नाहीये. आता नवीन बॅटर मैदानात आपण पाहतोय, कादरबाई नॉन स्ट्राईक एंडला एक चौकार त्यांच्या बॅटमधून आला फरमान. आणि आतापर्यंत आपण क्रिकेटच्या पटलावरती पाहिलंय की जो प्रमुख फलंदाज असतो त्याच्या माध्यमातून कोणाला बॅटिंगला पाठवायचे कोणाला नाही, हे सगळं कादरीबाईंना क्रिकेटचा मोठा अनुभव आहे आणि त्यांच्या आदेशानुसार इथे फलंदाज पाठवले जातात. इम्रान भाईंचा देखील स्वागत आहे, चांगलं षटक टाकलं होतं. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर नक्कीच हे षटक अत्यंत प्रभावी. हॅट्रिक ऑन, निहालबाई मलानी यांचं देखील आगमन झालंय. सर प्लीज या मंचावरती. क्रॉस बॅटने खेळलेला फटका आहे इथे. आता मात्र बघा एक चौकार तुमच्या पहिल्याच चेंडूवरती आला होता. सोहेलभाई फजलानी देखील आलेत आमच्या विनंतीला मान देऊन, प्रसिद्ध उद्योजक आहेत, त्यांच्या माध्यमातून एक मोठी टुर्नामेंट देखील झाली होती.
तळीवरती त्यांचं हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर. मलानी ब्रदर्स हार्दिक स्वागत आहे तुमचं. वेलकम. इथं बघा धावसंख्या जर आपण पाहिलं तर फलकावरती आहे 6 धावा फलकावरती. त्याच्यामध्ये एक पहिल्याच चेंडूवरती चौकार आला होता कादर भाईचा. तदनंतर मात्र सुरेख गोलंदाजी आपण पाहतो. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद झाले. ओ हो 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 इब्राहिम भाई कच्ची यांचं देखील आगमन झालं. हे देखील उद्योजक आहेत. त्यांचं देखील शब्द सुमनानी या स्पर्धेमध्ये अर्थात मेमन प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. येस आपण पाहिलं तर प्रत्येक आमचे अतिथी येतात, आम्हाला सदिच्छा भेट देतात आणि इथे बघा काय इथे बघा शाहरुख षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. मागच्या सामन्यात देखील चांगले बॅटिंग बॉलिंग केली होती आणि अष्टपैलू कामगिरी आपण पाहतोय. धावसंख्या केवळ आणि केवळ 6 धावसंख्या फलकावरती आहे. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. पॉपलेचं दुसरं षटक आहे. माफ करा 7 धावा फलकावरती आहेत. मग पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर ज्या प्रकारचं जुनेदने षटक टाकलं होतं, जेव्हा एखाद्या गोलंदाजावरती पहिल्या चेंडूवरती चौकार येतो थोडं प्रेशर असतं, परंतु जुनेदचा जो अनुभव होता तो सिद्ध करताना पुढच्या 5 चेंडूमध्ये 3 धावा दिल्या, 2 फलंदाजांना बाद केलं. व्हेरिएशन फक्त व्हेरिएशन वरती लाईट. यानंतर होणारा मॅच असेल मित्रांनो मालानी वॉरियर्स विरुद्ध अब्दुल कादिर 11. इथे बघा आणखीन एक फलंदाज बाद. सर्वात महत्वाचा फलंदाज ज्याच्याकडून या संघासाठी फार मोठी अपेक्षा होती त्याला परतावं लागतंय. सुरेख गोलंदाजी, शाहरुख ऑन फायर अँड डीजे फायर. मित्रमंडळींना संघ 3 गडी बाद संघ अडचणीत सापडला. 7 वर म्हणतात ना घात झालाय. माफ करा 9 धावा फलकावरती आहेत, परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी केली होती पहिल्या षटकात केवळ 7 धावांचं षटक. तदनंतर शाहरुखने ज्या प्रकारची गोलंदाजी केली. जाऊया पुन्हा एकदा मंचाच्या दिशेने जिथे आमच्या मान्यवरांचं आगमन झालंय. बघा ज्यांनी दरवर्षी आमच्या स्पर्धेला त्यांचं मोलाचं सहकार्य असतं. निहालबाई मनाळी यांचं देखील मंचावरती आगमन झालंय. विनंती असेल आमच्या मंडळाचे अध्यक्ष अशरफभाई आपल्यास विनंती करतो आपल्या शुभ असते निहालबाई यांचा आपण यथोचित सन्मान करायचा. निहालबाई थँक्यू व्हेरी मच. आमच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेसाठी आपण सदिच्छा बॅट दिलेत. थँक्यू व्हेरी मच. 7 वर झालाय घात. इथे मात्र आकुट टप्प्याचा चेंडू सीमारेखा पार फरार. मान्यवरांचं आगमन केले चौकार आणि यस डीजे.
थँक्यू. जाऊया मॅचच्या दिशेने. बघा थोडंसं सामन्यामध्ये तीन फलंदाज बाद झाले होते. कादरबाईने पहिला चेंडू होते चौकार मारला, त्यानंतर तीन गडी बाद 7 असताना इथून मात्र चौकार आणि धावसंख्या होते 11 धावा. हो हो हो, पुल पॉवरफुल. बघूया सीमारेखा पार जाणार का? यस, आपण पाहिलं तर पंचांचा इशारा अत्यंत महत्वाचा. चेंडू सीमारेखा पार येतो, षटकार. वॉट बॅटिंग. यस 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 डीजे, अप्रतिम फटका. थँक्यू. बघा ह्या षटकाराने धावसंख्या होते ती 17 धावा. कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय एका धावेसाठी. दानिशने मागच्या सामन्यात देखील मॅन ऑफ द मॅच ठरलं होतं. पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच. एक षटकार एक चौकार. बघा पंचांचा इशारा 9चा देखील येतोय, म्हणजे आणखीन एक सोनेपे सुहागा, म्हणजे 2 धावांनी संघटित. तिथे पण पाहिलं तर 19 धावा फलकावरती आहेत. यस, आपण पाहिलं जाऊया सन्मानाच्या दिशेने. फ्री हिटचा चेंडू असेल, परंतु इथे फ्री हिट पेक्षा मान्यवरांचं देखील स्वागत फार महत्वाचं आहे. इथे बघा सोहेल मराणी सर देखील मंचावरती आहेत. डॉक्टर सोहेल फाजलानी सरांचं देखील आगमन झालंय. डॉक्टर यासिन सर आपला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचे यथोचित सन्मान करायचा आहे. फजलानी बनतो आमच्या मलानी पण देखील आले, फजलानी देखील आले, त्यांचं यथोचित सन्मान केलं जाणार. आमच्या हे समाजाची टुर्नामेंट आपण पाहतोय पर्वत 4. आणि डॉक्टर सर आपणास विनंती आहे, यासिन सर आपणास विनंती, आपल्या शुभ असते आपण सोहेल सरांचं यथोचित सन्मान करायचं आहे. इथे बघा या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आमच्या ह्याच मैदानावरचे आमचे ऑलराऊंडर क्रिकेटपटू आणि सचिन कदम यांचे सुपुत्र अर्थात साहिल कदम यांचं देखील आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण मंचावरती या. साहिल कदम, आमच्या मान्यवरांची तुम्हाला नम्रतेची विनंती, आपण देखील मंचावरती या. साहिल कदम. त्यानंतर दाव्या आणखीन एक अत्यंत महत्वाचा इथे यथोचित सन्मान केला जाईल. इब्राहिम भाई कच्ची यांचं देखील मंचावरती आगमन झालं. इब्राहिम भाई कच्ची यांचं देखील मैदानावरती मंचावरती आगमन आहे. विनंती असेल अफजल भाई आपल्या शुभ असते आपण इब्राहिम भाई यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. एकवीस धावा फलकावरती आहेत. इथे आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 म्हणजे पॉवर प्लेची 2 षटकं संपतात. पॉवर प्लेची 2 षटकांनंतर आपण पाहिलं तर 10.50च्या सरासरीने 21 धावा फलकावरती आलेत. ही मॅच अत्यंत महत्वाची आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. मेमन प्रीमियर लीग पर्वत 4. तोपर्यंत ऐकूया डीजे. यस, आपण पाहिलं तर साहिल कदम यांचं देखील मंचावरती आगमन झालंय. ते देखील एक लेदर टेनिसमधील एक चांगले खेळाडू आहेत. फुटबॉलमध्ये देखील चांगल्या प्रकारची कामगिरी आपण पाहतोय. साहिल मलानी सर आपल्यास विनंती, आपल्या शुभ असते आपण यस साहिल यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. साहिल कदम यांचं बघा इथे स्वैर चेंडू आहे. धावसंख्या 1 वाटते. धावसंख्या आपण पाहिलं तर फलकावरती लागते. डाबातील षटक क्रमांक 3, 22 धावा. 22 धावा फलकावरती आहेत. इथे बघा थोडीशी रणनीती वेगळी आपण पाहतोय. थोडंसं 4थ्या क्रमांकावरती पाठवय दानिशला, कारण पहिल्या मॅच मध्ये सलामीला येताना मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. हो, इथे बघा आकुट टप्प्याचा चेंडू होता. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ जातोय हातात. फलंदाज बाद. यस डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू व्हेरी मच. आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 चालू असताना बॅक टू बॅक 4 फलंदाज बाद झालेत. एका बाजूने दानिश
ज्याच्यावरती फार मोठी जबाबदारी असणार आहे. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. अफान देखील एक अफाक पाहूया. 4 फलंदाज बाद झाले. 6व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी दाखल झाला. इथून मात्र 6 षटकांचा मॅच आहे. विकेटवर उभं राहणं फार गरजेचं आहे, परंतु बघा बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद. धक्का क्रमांक 5 आणि अफाक बॅक टू द पॅव्हलियन. यस, आपण बघा या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक आहे. जोरदार टाळ्या होते डीजे. थँक्यू डीजे. हॅलो, का फोन करा होता? अरे फोन केला मी असाच का? तू कुठे आहेस? अगं मॅचचा आवाज ऐकतेस ना? नवीन फलंदाज आपल्यापर्यंत खालीद स्ट्राईक वरती आहे. 5 फलंदाज बाद झालेत. आणि खरोखर जर विचार केला तर युवा गोलंदाज दानिशने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. गतवर्षी देखील या दानिशने सुरेख कामगिरी केली होती आणि यावर्षी देखील बघा युवा आहे आणि ही आपली समाजाची प्रीमियर लीग आहे आणि सातत्यपूर्ण आपण पाहिलं तर थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल देखील केला जातोय, कारण करणं गरजेचं आहे. 5 फलंदाज बाद झालेत. दानिशला जाळ्यामध्ये कसं अडकवायचं ह्याचं सगळं प्लॅनिंग आपण पाहतोय. बघा डीप कव्हरचा खेळाडूला डीप पॉईंटच्या खेळाडूला सर्कलच्या आतमध्ये घेतलंय आणि मिड विकेट मागे घेतलाय. डीप स्क्वेअर एक मागे घेतलाय. लॉंगॉनच्या पट्ट्यात देखील एक खेळाडू आहे, म्हणजे ऑन साईडला भक्कम चित्रक्षण म्हणावं लागेल दानिशसाठी. जोपर्यंत दानिश मैदानात आहे तोपर्यंत मित्रांनो मॅच ऑन आहे, कारण धावसंख्या आपण पाहिली तर फलकावरती असेल 23 धावा फलकावरती आहेत. त्याच्यामध्ये दानिशचा एक षटकार देखील आहे, एक चौकार देखील आहे आणि खरोखर जर का दानिश 6 षटकं खेळला, 60 ते 65 धावा फलकावरती लागले तर चांगली गोलंदाजी आहे. दानिशची 2 षटकं देखील महत्त्वाची असतील. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग होत नाहीये. दुसऱ्या धावेसाठी कॉल. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. म्हणतात ना, नजर दुर्घटना घडली. प्रत्येक खेळामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्लेसमेंट वरती लक्ष देणं फार गरजेचं आहे. ते बघा किती चपळ खेळाडू. नुसते षटकार चौकार नाही तर सिंगल डबलने देखील धावा करता येते. दाखवून दिले 25 धावा फलकावरती. संघाचं पावशतक फलकावरती आहे. डावातील षटक क्रमांक तिसरं षटक आहे. आपण पाहतोय मेमन प्रीमियर लीग पर्व 4. प्रतिवर्षाप्रमाणे आपण पाहतोय ह्या पवन तलाव मैदानावरती सुरेख नियोजन आहे, आयोजन आहे. मान्यवरांचं देखील चांगलं आगमन देखील. हो, पुन्हा एकदा दांडीच्या बॅट मधून निघालेला फटका आणि हा चेंडू जातो सीमारेखा पार. आजच्या दिवसातील सर्वात बिग षटकार डीजे. इथे बघा 31 धावा फलकावरती आहेत. 5 फलंदाज बाद झालेत, परंतु मगाचपासून म्हणतोय आणि जोपर्यंत मैदानात आहे मित्रांनो मॅच ऑन आहे. ऑप्टिमच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांच्या दिशेने होतात. पंचांच्या हात समांतर नो डाऊट. आणखीन एक अवांतर म्हणजे 32. 5 गडी बाद 32 धावातील तिसरं षटक आहे. थोडं आता या षटकात कमबॅक केलंय. बघा दानिशने ज्या प्रकारे आक्रमण केलंय, जितके वेगवान चेंडू आलेत तसे डबल वेगाने भिरकावून दिलेत आणि सेन्सिबल क्रिकेट आहे. ह्या आधीचा चेंडू ऑप्स्टमच्या बाहेरचा होता, त्याला ठाऊक आहे. सुवर चेंडू पुन्हा एकदा बघा, पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. पंचांचा इशारा येतोय. दानिशच्या बॅटमधून आलेला सुरेख चौकार. ऐकूया डीजेचा थरार. वाईड बॉईज. थँक्यू. वाईड बाईस म्हणजे 5 धावांचा बोनस म्हणावा लागेल. बघा तुम्ही क्रिकेटमध्ये तुमचा वेग
महत्वाचं आहे, परंतु तितकीच लाईन आणि लेंथ महत्वाची आहे. ह्या 5 धावा आहेत ना संघासाठी खूप घातक ठरू शकतात, कारण हा मिळालेला बोनस आहे मित्रांनो. हा बोनस म्हणावा लागेल. बघा दिशाहीन गोलंदाजी, दानिश थोडासा शफल झाला होता, ह्या आधीच्या चेंडू देखील स्वैर होता. 5 धावसंख्येवरती संघाची स्थिती पण पाहिली तर डावातील षटक क्रमांक तिसरं 37, 37 धावा, चांगला आकार घेतलाय धावसंख्येला. हो, पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लँड होतंय, परंतु इथे देखील झेल सुटतोय. तुम्ही कोणाला जीवदान देताय? दानिश सारख्या खेळाडू तुम्ही जीवदान द्याल तर मॅच हाराल मित्रांनो. 38 धावा फलकावरती 5 गडी बाद, षटक क्रमांक 3 संपतंय. ऐकूया डीजे. इथे पण भारत गोलंदाजी मार्कवर कादरबाई रत्नागिरीशी बिलॉंग करणारे खेळाडू त्या स्पर्धेसाठी दाखल झालेत. आणि बघा इथे ही स्पर्धा आता आपण विचार केला तर कादरबाई दापोलीशी देखील बिलॉंग करणार आहेत, रत्नागिरीशी देखील बिलॉंग करणार आहेत. म्हणजे ही आमच्या समाजाची आंतर जिल्हा स्तरीय स्पर्धा म्हणावी लागेल. आणि सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. इथे बघू मान्यवरांचं देखील आगमन झालंय. मंचावरती प्रसाद शेठ भांबुरे यांचं देखील आगमन झालंय. नो डाऊट आपण पाहिलं तर हनीफबाई इसानी आपला विनंती करतो, आपल्या शुभ असते आपण प्रसाद शेठ भांबुरे यांचे यथोचित सन्मान करायचा. हनीफबाई आपणास विनंती आहे, आपल्या शुभ असते आपण प्रसाद शेठ भांबुरे यांचा पण यथोचित सन्मान करायचा आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 40, षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. विनंती असेल शादाब मेमन उर्फ पप्पू आपण मंचावरती या. शादाब मेमन उर्फ पप्पू आपण मंचावरती या प्लीज. इथे बघा 40 म्हणजे 40 धावा फलकावरती आहेत. दानिशला एक जीवदान मिळालं होतं मागच्या षटकात, एक सोपा झेल होता. जीवदान मिळालं होतं, जीवदानाचा फायदा कसा घेतो फार पाहणं महत्वाचं आहे. कारण बघा 41 41 धावा फलकावरती आहेत. डावातील षटक क्रमांक 5 आपण पाहतोय. आणि जर का इथून 2 ते 3 सिक्सर आले, 60-65चा जर पल्ला गाठला तर चांगली गोलंदाजी आहे. दानिशची 2 षटकं महत्वाची आहेत. आहेत गोलंदाज, इम्रान देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी करू शकतो आणि कादरभाईंची 2 षटकं देखील महत्वाची आहेत. सो इथून इथून जर का तुम्ही 60 ते 65 पर्यंत मजर मारली तर एक लढण्यासाठी भिडण्यासाठी एक चांगला बँक बॅलन्स म्हणावा लागेल. बघा हेलिकॉप्टर लँड झालाय, पुन्हा एकदा मस्तक पे दस्तक, चेंडू फरार येतोय दानिशच्या बॅट मधून, खणखणीत मेमनच्या षटकार. 45 धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय.
हो, पुन्हा एकदा दानीच्या बॅटिंगमध्ये आपण पाहिलं ना तर त्याच्या बॅटिंगमध्ये व्हेरिएशन आहे. तुम्ही जर का त्याला आखूड टप्प्याचा लेग स्टंपवरती चेंडू टाकला तर तुम्हाला तो पुल मारणार. त्यानंतर लॉंग ऑन ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह सगळं काही आहे. कव्हर ड्राईव्ह देखील आपण आता पाहिला. 3 धावांनी धावसंख्या आपण पाहिलं तर 48 धावा फलकावरती आहे. डावातील षटक क्रमांक हे 4थं सुरू आहे. ज्यांची गोलंदाजी आपण पाहतोय कादरबाई हे देखील रत्नागिरीशी बिलॉंग करणारे आहेत. तर प्रतिस्पर्धी संघाचा आपण विचार केला त्यांच्याकडे देखील कादरबाई आहेत ज्यांच्याकडे मोठा क्रिकेटचा अनुभव आहे, जे दापोलीशी बिलॉंग करणारे आहेत. सो इथे नक्कीच चांगली लढत पाहायला मिळेल, यात शंका नाही. पुढचा बॉल राईट मोर विकेटचा बिरकावून दिले चेंडूला. यस आपण पाहतो मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. 48 धावा फलकावरती षटक क्रमांक 4 आपण पाहतो. ज्या प्रकारे सुरुवात केली होती ना गोलंदाजाने, म्हणजे खास करून मी सांगेन की जुनेदने पहिलं षटक टाकताना बघा पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. त्यानंतर ज्या प्रकारचं कमबॅक केलं, 2 फलंदाजांना बाद केलं होतं. मोमेंटम होता तिसऱ्या षटकापर्यंत. तदनंतर आपण पाहिलं तर दानिश आल्यानंतर इथे 49 धावा फलकावरती आहेत. 4 षटकं संपल्यात. पाहूया पुढच्या षटकात काय घडतंय बिघडतंय. तोपर्यंत ऐकत राहा, पाहत राहा मेमन चषक 2000 पर्व 25चा थरार. येस विनंती असेल बघा, आजच्या सत्रातील सामना क्रमांक आपण 3 पाहतोय. 7 मॅच आपल्याला खेळायचे आहेत. अद्यापही 4 सामन्यांचा खेळ शिल्लक असेल. सो एक षटक 5 मिनिटांमध्ये संपणं फार गरजेचं. म्हणजेच एक इनिंग नक्कीच अर्ध्या तासामध्ये संपणं गरजेचं आहे किंवा 40 मिनिटांमध्ये संपणं गरजेचं आहे. कारण अद्याप खूप मॅच आहेत, नंतर लंच टाइम देखील आहे. सो विनंती आहे. हो, इथे बघा ह्या जुनेदने पहिलं षटक टाकताना पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर 2 फलंदाजांना बाद केलं होतं. 49 धावा फलकावरती डावातील षटक क्रमांक 5 आपण पाहतोय. फटका फसलाय परंतु ओ इथे बघा काय घडलंय पाहूया. नक्कीच फलंदाजाला परतावं लागतं. धक्का क्रमांक 6. पुढच्या षटकात काय घडणार ते देखील पहा. तोपर्यंत पाहूया डीजे. हे सपड पाहिलं तर सलीम मेमन यांचे सुपुत्र आतापर्यंत माहिती आले की हॉलीबॉलमध्ये महाराष्ट्र टीममधून त्यांची निवड झाली होती, वर्णी लागली होती. आणि तुम्हाला माहिती आहे की ह्या कॅचसाठी फैसल एक दर्जेदार क्रिकेटपटू, तदनंतर एक चांगल्या प्रकारचे हॉलीबॉलपटू आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एका गुणी खेळाडूसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आलं आहे. धन्यवाद फैसल बाय. सलीम मेमन यांचे सुपुत्र आहेत. मॅच संपल्यानंतर आपलं प्राईज घेऊन जा मित्रा प्लीज. आणि 6 फलंदाज बाद झालेत. जुनेदने बघा आतापर्यंत सुरेख गोलंदाजी केली. 3 फलंदाजांना बाद केलंय. एका बाजूला जुनेद, दुसऱ्या बाजूला दानिश, अशी लढत आपण पाहतोय. परंतु स्ट्राईकवर युवा फलंदाज बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न आहे. क्रिकेटमध्ये फुटवर्क फार महत्वाचं आहे मित्रा. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क फार महत्वाचं आहे. बॅकफुटला जो आयुष्यात मागे गेला बॅकफुटवर, हुसेनच्या बॅट मधून निघालेला फटका. ह्यावेळी मात्र चेंडू जातोय सीमारेखा पार. पंचांचा इशारा येतोय. मेमन चषक बिग षटकार. यस डीजे. थँक्यू कैप मेमन यांच्याकडून या षटकारासाठी. यस आपण म्हणतो के जी एन यांचे आमचे मित्र कैप यांच्याकडे माध्यमातून या षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. अतिशय सुरेख फटका होता.
पंचांचा इशारा पुन्हा एकदा स्वैरचा म्हणजे आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. अवांतर धावेने संघाची स्थिती पाहूया किती झाले. अब तक 56 आणि इथे चेंडू फरार. अब तक 60 धाव संख्या फलकावरती लागले वाट. ऐकूया डीजे. थँक्यू. इथं बघा हुसेन 61 61 धावा फलकावरती आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटचे षटकार स्ट्राईक असणारे दानिशकडे 61 धावा फलकावरती आहेत. हुसेनने बघा काय बॅटिंग केले. एक षटकार आला, एक चौकार आला. आणि आता मात्र मी बोललो होतो सुरुवातीलाच की जर का तुमच्या 6 षटकात 60 ते 70 धावा फलकावरती लागले तर चांगला बॅटिंग ऑर्डर आहे. बघा कादरबाईची 2 षटकं असतील दानिशची 2 षटकं आणि येस आपण पाहिलं तर शाहरुखला 3 षटकार जर दानिशने मारला तर फैसल मेमन यांचं एटीएम ऑन आहे मित्रा. 500 रुपये कॅश प्राईज असेल 3 षटकार मारल्यानंतर. आणि त्यानंतर जर तर चौथा आला तर प्रत्येक षटकाराला 1000 रुपये. या स्पर्धेत हीच मजा असते बघण्याची. आणि आपण कसं असतं माहिती आहे का, क्रिकेटच्या पटलावरती जेव्हा प्राईज लागतं खेळाडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी चुकी देखील होते. कारण शाहरुखने बघा पहिल्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली होती, चांगली बॉलिंग केली होती. आणि हे अत्यंत अत्यंत महत्त्वाचं षटक आहे, निर्णायक षटक आहे. या षटकात तुमचं टार्गेट ठरणार मित्रा. 61 म्हणजे 61 धावा तर ऑलरेडी फलकावरती आहेत. जर का 15 धावा आल्या तर माझ्या मते मित्र म्हणून चांगली धावसंख्या 75 म्हणजे मागच्या पहिल्या सामन्यात आपण पाहिलं तर 100 धावा 41 देखील चेस केले होते. म्हणजे दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची लढत आहे. मोठ्या फरकाने जिंकला होता कच्ची 11 संघाने आपला पहिला मॅच. 100 धावा केल्या होत्या. आणि तदनंतर मात्र इथे बघा आकुट टप्प्यात चेंडू बॅकफुटला जाऊन कट केला. चेंडू चालला दणदण करत. चेंडू सीमारेखा पार. विक्रम भोसले यांचा येतोय चौकाराचा इशारा आणि जाऊया डीजे. इथे बघा खूपच आकुट टप्प्याचा चेंडू होता. बॅकफुटला जाऊन एक सुरेख फटका. सबका 66. क्रिकेटमध्ये लक्ष असावं असते कादरबाई सारखं. 66 धावा फलकावरती आहेत. म्हणजे हा 9 चेंडू होता. नो डाऊट फ्री हिट देखील असणार आहे. कारण बघा स्ट्राईकला कोण आहे, नो डाऊट दानिशला पण पाहतोय. आणि शाहरुख समोर एक मोठं आव्हान असेल. कारण बघा पहिला चेंडू होते जेव्हा तुम्ही 9 चेंडू टाकता. तदनंतर बघा पंच अतिशय नावाजलेले पंच आहेत. एका बाजूला राजू गणकुडकर आहे, दुसऱ्या बाजूला विक्रम उर्फ गोट्या भोसले. आणि नुसते पंच नाही आहेत तर त्यांच्याकडे क्रिकेटचा मोठा अनुभव आहे. नो डाऊट विक्रम उर्फ गोट्या भोसले यांचं लेदर क्रिकेटवरचं तुम्हाला रेकॉर्ड माहिती आहे. 248 धावांची खेळी केली होती शिवाडी स्टेडियमला 40 षटकांच्या मॅचमध्ये. तर राजू कणकुटकर देखील गुहागरसाठी महापुरुषसाठी चांगली फलंदाजी केली आहे. आणि आता 50+ आणि 40+ मध्ये देखील त्यांची चांगली कामगिरी असते. जाऊया मॅचच्या दिशेने. 66 धावा फलकावरती डावातील शेवटचं षटक आहे. पहिल्याच चेंडूवरती पाहूया. पहिला चेंडू 9 होता. चांगला चांगला अतिशय सुरेख चेंडू आहे. हो हो जुनेत खरोखर मित्र म्हणेन धावा वाचवले हे अत्यंत महत्त्वाचे. कशा वाचवल्याला महत्त्व नाही, धावा वाचवणं क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं आहे. धावसंख्या 2 ने वाढते. 68 धावा फलकावरती आहेत. 68 68 धावा फलकावरती आहेत. 1 शॉट. येस आपण पाहिलं तर दानिश प्रोफेशनल क्रिकेटपटू आहेत. परंतु दुसरा जो आपला युवा खेळाडू आहे त्याच्याकडून रनिंग बिटवीन द विकेट होणं फार गरजेचं आहे. 67 धावा. हो 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 जबरदस्त. यू मिस आय डेफिनेटली हिट. नजर अटी दुर्घटना घटी. दानिश बॅक टू द पॅव्हलियन. डीजे ऑन.
नवीन फलंदाज आपण पाहतोय सादिक का बॅटिंग केली, सुरेख बॅटिंग आपण पाहिली दानिशची. त्यानंतर बघा आतापर्यंत शाहरुखने या षटकाचा विचार केला तर स्वर देखील टाकले, नो देखील टाकले, परंतु ऑप्टम की ऑप्टम म्हणजे ज्या प्रकारचे ब्लॉकरमध्ये गोलंदाजी म्हणतात तशा प्रकारची गोलंदाजी आहे. आणि बघा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, म्हणतात ना नजर हट्टी दुर्घटना घडली, दानिश बॅक टू द पेवले. आता मात्र धावसंख्या फलकावरती आहे 67 धावा, 67, लॉस ऑफ 7 विकेट. 7 फलंदाज बाद झालेत आणि शेवटचं षटक देखील आहे. इथून जर का एखाद्या चौकार षटकार आला 70 पर्यंत मजल मारली तर मित्र म्हणतो चांगली लढत, चांगला मॅच होईल, त्यात शंका नाही. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि पुन्हा एकदा बघा म्हणतात ना नजर हटी दुर्घटना घटी. आणि इथे बघा चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता, धक्का क्रमांक 8. आता मात्र लागले वाट. ऐकूया डीजे. अडुसष्ट धावा फलकावरती आहेत मित्रांनो. आणि जिथे जिथे आपण पाहिलं दानिश बाद झाला त्यानंतर धावांचा वेग देखील कमी झाला. मी असं म्हणत नाहीये, प्रतिस्पर्धी संघाने देखील धावांचा खूप बोनस दिलाय. सोयर झाला, नो बॉल झाले, परंतु परंतु दानिश बाद झाल्यानंतर मात्र इथे सामन्यामध्ये पुन्हा एकदा 8 गडी बाद झालेत. सामन्यामध्ये कमबॅक केलंय. इथे बघा शाहरुखच्या बाबतीत सांगायचं झालं तर थोडासा एक्स्ट्रा मारा केला, तदनंतर मात्र ज्याने प्रकारचे कमबॅक केले, दानिशला देखील बाद केलंय. आणि शेवटचं षटक अत्यंत महत्वाचं असतं. 69 धावा फलकावरती आहेत. क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी सोहेलभाई फसलानी यांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सोहेलभाई वेलकम. हो, शाहरुखने बघा काय षटक टाकलंय, आल्या धावानं आले तसं म्हणता येणार नाही, परंतु ज्यानंतर दानिश बाद झाला त्यानंतर ज्या प्रकारचं कमबॅक केलंय, इथे बघा षटक, इथे बघा 6 षटकांचा खेळ संपलाय, 1 बॉल बाकी आहे का. इथे बघा 68. मित्र म्हणून शाहरुख थोडंसं स्वैर मारा झाला, परंतु ज्या प्रकारे कमबॅक केलं, सुरेख कमबॅक आहे. ओहो, इथे बघा चेंडू चाललाय सीमारेखा पार, शेवटच्या चेंडूवरती होतोय दमदार असरदार मेमन चषक चौकार. धाव संख्या होते 72. पाहूया पुढच्या इनिंगला काय होतंय, तोपर्यंत ऐकूया डीजे. थँक्यू.
येस आपण पाहिलं तर जी स्पर्धा आपण पाहतो मित्रांनो, पर्व चौथं चिपळूण मेमन जमात अर्थात एक दिवसीय ओरम क्रिकेट टुर्नामेंट मेमन प्रीमियर लीग पर्व चौथं आणि वन डे स्वरूपाची स्पर्धा आहे. आणि आतापर्यंत प्रत्येक दिग्गज मान्यवरने या स्पर्धेला भेट दिली आहे. त्यापैकी आमचे मित्र शिवसेना विभाग प्रमुख विनायक उर्फ दामू रेड्डीज आणि तदनंतर आपण पाहिलं तर शाखा प्रमुख बबी रेड्डीज यांचं देखील या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आगमन झालं. त्यांना नम्रतेची विनंती आहे की आपण मंचावरती या प्लीज. टॉस केला जाईल, यानंतर होणारा मॅच. येस आपण पाहिलं तर अब्दुल कादिर 11 विरुद्ध मेमन वॉरियर्स असं होणार पुढचा मॅच आहे. अब्दुल कादिर 11 आणि मेमन वॉरियर्स. चला टॉस साठी या. मित्रांनो आपण पाहिलं तर आतापर्यंत आजच्या सत्रातील तिसरी मॅच आहे. पहिला मॅच जिंकला होता दानिशच्या संघाने, अर्थात चांगली कामगिरी गोलंदाजीमध्ये केली होती आणि धावांचा पाठलाग करताना एकतर्फी लढत आपण पाहिलं. नंतर दुसरा मॅच देखील अब्दुल कच्ची फायटर संघाने 100 धावांचं एक भलं मोठं टार्गेट सेट केलं होतं आणि धावांचा पाठलाग करताना प्रतिस्पर्धी संघाला पराभवावर सामोरं जावं लागलं. आणि ही मॅच दोन्ही संघांनी एक एक मॅच जिंकला आहे. सो हा मॅच अत्यंत महत्त्वाचा. बघा तुम्हाला जास्त 74 धावांचं टार्गेट सेट केले. 74 म्हणजे 36 चेंडू 74 धावा. दानीचे 2 षटकं मी मगातपासून सांगतो अत्यंत महत्वाचे आहेत. 2 षटकं दानीचे अत्यंत महत्वाचे आहेत. ह्या 12 चेंडूमध्ये किती धावा येणार, किती धावांवरती रोखणार. कारण बघा रत्नागिरी जिल्ह्यातील एक स्टार ऑलराऊंडर खेळाडू आहे. ह्याच पवनताना मैदानावरती मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्याची चांगली कामगिरी आपण पाहतो आणि इथे आपल्या समाजासाठी पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय. आखूट टप्प्याचा चेंडू होता, बॅकफुटला जाऊन कट केलाय. एका धावेने खातं उघडलंय आणि जुनेदला देखील ठाऊक आहे. मग ह्या पहिल्या इनिंगमध्ये दानिशला अर्थात कादिरबाईंनी दानिशला आपण 4थ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी पाठवलं आणि 4थ्या क्रमांकावरती येताना देखील दानिशने काय बॅटिंग केली होती. अशरफबाई आमच्या मंडळाचे अध्यक्ष दामू रेड्डी यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. दामू रेड्डी झालेत या स्पर्धेसाठी. हो 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 तिथे बघा माझ्या मते आखूट टप्प्याचा चेंडू होता, पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. पूल करण्याचा प्रयत्न होता परंतु दानिशकडे क्रिकेटचा मोठा अनुभव आहे. तदनंतर बघा हे 2 फलंदाज आहेत ज्यांनी मागच्या सामन्यात एक चांगली पार्टनरशिप केली होती. जुनेदची तुम्ही 60 डावांची खेळी पाहिलीत, तशीच खेळी करावी लागेल मित्रा जर का जिंकायचं असेल तर. राईट टाइम उर्ध विकेटचा पुढचा चेंडू क्रॉस केलाय. लोअर फुल टॉस, लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू चालले दणदण करत. चेंडू शिरमारे का हो 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 का फिल्डिंग आहे. मेमन वॉरियर्स आणि अब्दुल कादिर 11. चला टॉस साठी या प्लीज. मराणी सर, निहाल मानेनी सर आपले शुभ असते टॉस करा. निहाल मानेनी सर आपल्यास विनंती आहे, या महत्वपूर्ण सामन्याचा टॉस आपल्या हस्ते करायचा आहे. निहाल माळी सरांचं मी ऑप्शन देखील केलं होतं. इथे बघा इथे बघा इथे बघा इथे बघा तुमच्याकडे बँक बॅलन्स जास्त आहे याचा अर्थ असं नाही की एक्स्ट्रा धावा. यस आपण पाहिलं तर राजू कनकुटकर यांचा चौकाराचा इशारा येतो. धावसंख्या 4 ने वाढते. संघटित स्थिती आपण पाहिलं तर 74 धावांचा पाठलाग करताना षटक क्रमांक पहिलं 7 धावा फलकावरती आहेत. इथे बघा कसं आहे माहिती आहे का, क्रिकेटच्या पटलावरती 6 षटकांमध्ये या पवनतलाव मैदानावरती मला वाटत नाही की 74 धावा जास्त आहेत. तुम्हाला एक्स्ट्राज देखील रोखावे लागतील, चांगलं क्षेत्ररक्षण देखील करावं लागेल. जसं पहिल्या इनिंगमध्ये थोडीशी मिसफील्ड झाली होती, एक्स्ट्राज पण गेले होते, 9 देखील आले होते, तर तिथे मात्र चुकीला माफी नाही मित्रा. राईट टाइम उर्ध विकेटचा पुढचा चेंडू स्ट्राईकवर शाहरुखसाठी. आखूट टप्प्याचा चेंडू बॅकफुट सुरेख फटका. चेंडू पुन्हा एकदा चाललाय सीमारेखा पार आणि इथे मात्र चेंडू जातोय फरार. मिळतायत धावा 4. ऐकूया डीजीचा थरार.
थँक्यू. मोस्टली आपण पाहिलं तर क्रिकेटच्या पटलावरती हॅडलीचे बॉल फार कमी होतात, टेनिसच्या बॉलवरती खेळल्या जातात, परंतु हा पुढचा एक हलक्या स्वरूपाचा चेंडू असणार आहे, परंतु त्याला टायमिंग करणं पण फार महत्त्वाचं आहे. धावसंख्या 4 वरती संकट स्थिती आपण पाहिली तर 11 धावा फलकावरती असतील. डावातील पहिलं षटक आहे. शाहरुखने चांगली फलंदाजी केली बघा. आतापर्यंत जे जे शॉर्ट पिच बॉल होते शांत डोक्याने एक्स्ट्राच देखील मिळत आहेत आणि अतिशय सुरेख फटका होता. आखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका, वन बाउन्स, चेंडू सीमारेखा पार, बॅक टू बॅक येतोय शाहरुखच्या बॅटमधून. देखना मेमन प्रीमियर लीग चौकार. थँक्यू. 15 धावा फलकावरती आहेत. 73 टू विन. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर, 15 रन्स ऑन द बोर्ड. चिपळूण आमचे बघा आणखीन एक मान्यवर दाखल झाले. चिपळूण विमतचे आमचे माजी सदस्य आदरणीय गफरबाई सदस्य माफ करा आहेत ते कमिटीवरती आणि त्यांचं देखील आगमन झालं. गफरबाई मेमन आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. गफरबाई वेलकम. इथे बघा 15 धावा फलकावरती आहेत. 73 धावांचा पाठलाग करताना काय बॅटिंग केले. शाहरुखच्या बॅटमधून 2 कणकणीत सुरेख आपण चौकार पाहिले. आता मात्र गोलंदाजीमध्ये बदल असणार आहे. हे षटक अत्यंत महत्वाचं आहे बघा. इथे पॉवर प्ले आहे. प्रोफेशनल खेळाडू नाही आहेत मित्रांनो, तरी देखील मित्र म्हणेन की 16 धावसंख्या फलकावरती आहे. 73 धावांचा पाठलाग करताना पॉवप्लेचं दुसरं षटक. ह्या षटकात तुम्ही मॅक्झिमम किती धावा गोळा करतायत त्याच्यावरती टार्गेट सेट होणार, परंतु इथून मात्र मित्र म्हणेन चांगली सुरुवात आहे. कारण शाहरुखने ज्या प्रकारची फटकेबाजी केली पहिल्या षटकात, एक मॅच मध्ये चांगल्या प्रकारची सुरुवात करून दिली. आतापर्यंत जेव्हा जेव्हा या समाजाची मी प्रीमियर लीग होताना पाहिले, जुनीद असेल, दानिश असेल, तदनंतर असेल शाहरुख, इक्बाल वगैरे यांनी चांगली कामगिरी केली आपल्यासाठी, संघासाठी, आपल्या स्पर्धेसाठी. आणि इथून मात्र आता मात्र मॅच अतिशय लढतदार होणार आहे, शंका नाही आहे. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता बघा चांगल्या बॅटने. याच्या आधीच्या षटकात शाहरुखच्या बॅटमधून बॅकफुटला जाऊन 2 सुरेख चौकार आपण पाहिले होते. त्यानंतर मात्र रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता. आणि इथे मात्र कादरभाईचा एक्सपिरियन्स ज्याला म्हणतात, अनुभव काय असतो ते सिद्ध करून दाखवला. गती परिवर्तन केलं होतं डावामध्ये आणि खेळामध्ये देखील परिवर्तन झालं. धावांना लगाम लावलाय. हो, इथे मात्र सुरेख फटका, पुन्हा एकदा चेंडू सीमारेखा पार. यावेळी येतोय शाहरुखच्या बॅटमधून आणखीन एक दमदार मेमन प्रीमियर लीग चौकार. डीजे येस, आपण पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आमच्या जमातीचे माजी प्रेसिडेंट गफरबाई पटेल यांचं देखील आगमन झालं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. बघा आमच्या या स्पर्धेला आजी माजी दिग्गज मान्यवर दाखल झाले आहेत आणि त्यांचं सर्वांचं पुन्हा एकदा पर्व 4 मेमन प्रीमियर लीगच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. गफरबाई आपलं देखील मंचावरती हार्दिक स्वागत आहे. वेलकम. हनीफबाई, आपणास विनंती असेल की गफरबाई यांचा आपण यथोचित सन्मान करायचा. हनीफबाई प्लीज, आपल्या नम्रतेची विनंती, आपले शुभ असते. आपण गफरबाई यांचा आजी माजी सदस्य सर्व आले त्या स्पर्धेसाठी आणि काय खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा आपण पाहतोय. सुरेख मॅचेस देखील. हो 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 हो, इथे बघा कादरभाईचा एक्सपिरियन्स बघा. काय सुरेख गोलंदाजी आहे. थोडंसं मागे ठेवलंय. याच्या आधीच्या शॉर्टपिचच्या चेंडूवरती आक्रमण झाला होता, प्रहार झाला होता, वार झाला होता. तदनंतर मात्र दाखवून दिलंय की तुझ्याकडे जेवढा अनुभव आहे तितका माडे देखील आहे. जखडून ठेवलं. इथे एक एक बॉलला फार महत्व आहे.
कारण बघा कमी टार्गेट नाहीये, 73 धावांचं एक मोठं टार्गेट आहे. हो, इथे मात्र आखूट टप्प्याचा चेंडू. नो डाऊट पंचांचा इशारा अत्यंत महत्वाचा. राजू सर सांगतात की हा चेंडू सीमारेखा पार. गोट्या देखील सांगतो की हा षटकार आहे. हो, वेल डन, अभिनंदन. यस डीजे. थँक्यू थँक्यू. इथे बघा हा चौकार आहे, म्हणजेच या चौकारण्याची धावसंख्या आपण पाहिली तर 73 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फलकावरती आहे 25 धावा. अशी सुरुवात झाली होती. प्रथम फलंदाजी करताना अशाच प्रकारची सुरुवात आपण पाहिली होती. यानंतरचा बघा टॉस देखील झालाय. मेमन वॉरियर्स विरुद्ध अब्दुल कादिर 11 या दोन संघांच्या दरम्यान टॉस झालाय. हा चौकार आहे. 25 धावसंख्या फलकावरती असेल 73 धावांचा पाठलाग करताना. आता मात्र सामन्यामध्ये एक चांगल्या प्रकारची लढत, कारण बघा सलामीची जोडी मैदानात आहे. आणि सांगायचं तर तात्पर्य म्हणजे ह्या सलामीच्या जोडीने मागच्या सामन्यात जो 100 धावांचा डोंगर आपण पाहिला होता त्याच्यामध्ये 60 धावा जुनेद 14 आणि शाहरुखने देखील सुरेख फलंदाजी केली. आणि इथे बघा शाहरुख पहिल्या मॅचमध्ये देखील चांगली बॅटिंग केली, आता देखील चांगल्या प्रकारची बॅटिंग करतोय. वेट अँड वॉचवाले फटके देखील आहेत. तर दुसऱ्या बाजूने जुनेद देखील खराब चेंडूवरती आक्रमण करतो. हे षटक फार महत्वाचं आहे. पॉवर प्ले संपलाय. लॉंग ऑफच्या पट्ट्यात ते खेळाडू आहे, डीप पॉईंटच्या पट्ट्यात ते खेळाडू आहे, लॉंग ऑनच्या पट्ट्यात खेळाडू मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट फाईन लेग आपण पाहतो, शॉर्ट थर्डमॅन लेग आपण पाहतोय. अशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलंय. परंतु इथून मात्र कशा प्रकारची गोलंदाजी असणार हे पण फार महत्वाचं आहे. कशा प्रकारची गोलंदाजी असणार हे देखील फार महत्वाचं आहे. बघा अद्याप मॅच 25 धावा झाल्यात फलकावरती. तुम्हाला 73 धावा करायच्या आहेत. 48 धावांची अद्यापही गरज असेल, म्हणजेच 24 चेंडू 48 धावांची गरज. पंचांचा इशारा पुन्हा एकदा. अवांतर धाव एक्स्ट्राच रोखावे लागतील. 26 धावा फलकावरती आहेत. अद्यापही 47 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 24-47 क्रिकेटच्या पटल्यावरती एक सोपं समीकरण आहे. आणि इथून आपण पाहिलं तर एखादं षटक अत्यंत महत्वाचं आहे. एखाद्या षटकात शाहरुख किंवा जुनेदला तुम्ही जर बाद करू शकलात तर तुम्ही सामन्यामध्ये कमबॅक करू शकता, कारण ही महत्वाची पेअर आहे. ह्याच पेअरने जे 100 धावा आपण मागच्या सामन्यात पाहिल्या होत्या त्याचे हे सूत्रधार होते. शाहरुख शेवट पण किल्ला लढवला. जुनेदनी आक्रमक 60 धावांची विस्फोटक खेळी आपण पाहिली. हो हो हो, हा जो अनुभव आहे ना जुनेदचा तो अत्यंत महत्वाचा आहे. इथे बघा मी सांगितलं होतं मगाशी की धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 27 27 धावा फलकावरती आहेत. बघा या षटकात जर का कमबॅक केलं दानिशने तर कादरभाईंचं देखील एक षटक आहे. बघा इथे या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी शौका उर्फ आमचे मित्र कबीरभाई कादरी यांचं देखील आगमन. माजी नगरसेवक म्हणून त्यांचे आणि सध्याचे उमेदवार देखील आहेत. आणि ते देखील एक चांगले क्रिकेटपटू होते. त्यांच्याबरोबर देखील मी खेळलोय. असे आज एकापेक्षा एक दिग्गज मान्यवर देखील येत आहेत. रईस भाई ते देखील षटकारचे एक दिग्गज खेळाडू होते, यष्टीरक्षक होते. त्यांच्यासोबत मी खेळलोय. रईस भाईंचं देखील हार्दिक स्वागत आहे. वेलकम रईस भाई. जाऊया धावसंख्या पाहूया. 28 धावा 28 धावा फलकावरती आहेत. सलामीची जोडी अद्यापही मैदानात. ही संघाच्या बाजूने जमेची बाजू. इथे बघा चिपळूण मेमन जमात या प्रीमियर लीगच्या दरम्यान आपण पाहिलं तर महिलांसाठी खास कुपन देखील आहेत आणि ज्याच्या माध्यमातून 10 गिफ्ट असतील महिलांसाठी. आणि त्याच्या माध्यमातून कोणता लकी ड्रॉ कोणती महिला कमवणार, कारण बघा 50 रुपये कुपनची किंमत आहे. माझी विनंती असेल ज्यांना कोणाला ह्या लकी ड्रॉचा आनंद घ्यायचा असेल त्यांनी 50 रुपयात कुपन खरेदी करा आणि नक्कीच बक्षिसांचे मानकरी ठरा. एक चांगल्या प्रकारची स्कीम दरवर्षी असते, ह्या वर्षी देखील आहे. धावसंख्या 1 ने वाढते. संकट स्थिती आपण पाहिलं तर हो पुल पॉवरफुल सक्सेसफुल जुनेद ब्रँडेड मेमन चषक बिग षटकार. व्हॉट अ शॉट यार.
हो, इथे बघा पुन्हा एकदा फुल टॉस. पंचांचा इशारा नौचा देखील येतोय म्हणजे हा पंचक 5 धावांचा बोनस. चेंडू सीमारेखा पार, सामन्यामध्ये रंगतदार बहारदार चौकार आपण पाहतोय. आणि जाऊया स्वागतच्या दिशेने. मंचावरती आपण पाहिलं ना तर शौकाबाई मुकदम यांचं देखील आगमन झालंय. आणि कादरबाय शौकाबाई कादरी आपण पाहिलं तर यांचं देखील आपल्या मंचावरती आगमन झालंय. आणि आमच्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय अशरफभाई आपण विनंती करतो आपले अफजलभाई आपले शोभा असते त्यांचा यथोचित सन्मान करा. अफजलभाई प्लीज. इथे बघा काहीतरी घडलंय मैदानाच्या आतमध्ये, आपण पाहूया. बघूया, अत्यंत महत्वाचा निर्णय असेल कारण बघा ही सलामीची जोडी काय बॅटिंग करते. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मंचावरती ज्यांचं आगमन झालं रईसभाईचा सत्कार करण्यासाठी विनंती असेल अल्ताफबाई चौगले. अल्ताफबाई चौगले आपण विनंती करतो आपल्या शुभ असते आपण रईसभाई एक दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज म्हणून त्यांची कामगिरी पाहिली मी क्रिकेटच्या पटलावरती. आणि त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी आगमन झालंय तर त्यांचा देखील यथोचित सन्मान केला जाईल. वेलकम सर. विनंती असेल आपल्या हे मेहमान समाजाची टुर्नामेंट आहे. प्लीज कोण
याची नोंद घ्या. कुणी पंचांना विचारल्याशिवाय मैदानात जायचं नाहीये. इथे बघा धक्का क्रमांक 2 बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. कादरबाय चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहिली, फलंदाजीमध्ये अपयशी ठरतात. अद्यापही बघा 26 धावांची गरज आहे, 16 चेंडूंचा काय शिल्लक आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. मेमन प्रीमियर लीग पर्व 4. तोपर्यंत ऐकूया डीजे. हॅलो हॅलो. माझ्या मते पंचांनी सूचना करायची आहेत, कारण फार वेळ झाला एका मॅचमध्ये. अद्याप 4 मॅचचा खेळ शिल्लक आहे. आणि तदनंतर आपण पाहिलं तर वेळेत टुर्नामेंट चालू झाली होती, परंतु ज्या प्रकारचा वेळ चालला तसं जाऊ देऊ नका प्लीज. इथून मात्र बघा 27 धावांची 26 धावांची अद्याप गरज आहे. धावसंख्या फलकावरती आपण पाहिलं तर 48 धावा फलकावरती आहेत. काय सुंदर षटक आहे मित्रांनो. नवीन युवा फलंदाज आपण पाहिलं तर अरमान आहे. आपल्या संघाचे अरमान पुरे करणार का? गतवर्षी या खेळाडूने चांगली कामगिरी केली होती, परंतु इथे ज्या प्रकारचं षटक टाकलंय, अप्रतिम षटक संपतंय. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपतोय. अद्याप 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 26 धावांची गरज आहे. कुठे जाऊ नका. अतिशय रंगतदार अवस्थेचा पोहोचलेला सामना आहे. तोपर्यंत ऐकूया एक मधुर संगीत, अर्थात डीजे. थँक्यू 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 डीजे. इथे बघा 73 धावांची आवश्यक असताना सलामीचा शाहरुख अत्यंत चांगली फलंदाजी करतोय. 12 चेंडूंचा काही शिल्लक आहे. जिंकण्यासाठी इथून अद्याप आपण पाहिलं तर 25 धावांची गरज आहे मित्रांनो. आणि या स्पर्धेतील आयोजकांनी मला सांगायचं, जर का सामना बरोबरी सुटला तर काय डिसिजन असेल? कंपल्सरी चेस आहे का? बारा बॉल 25 धावांची गरज. राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा असेल. ओ शाहरुखच्या बॅट मधून निघालेला फटका, चेंडू सीमा रेखा पार, फरार, मस्ट निडेड षटकार. यस डीजे. इथे बघा हा षटकार अत्यंत महत्वाचा होता. आणि इथून बघा चेंडूने धावातला अंतर एकदम झपाट्याने कमी होताना पाहतोय. षटकारानंतर चेंडू फरार, बॅक टू बॅक षटकार, तदनंतर चौकार. अप्रतिम बॅटिंग, आउटस्टँडिंग बॅटिंग, जबरदस्त, एक नंबर. यस डीजे. थँक्यू थँक्यू. बघा इथे क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी रफिकभाई फसे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मंचावरती हार्दिक स्वागत असेल. रफिकभाई वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बघा 15 धावांची गरज आहे. काय बॅटिंग अप्रतिम. पहिल्या सामन्यात देखील सुरेख बॅटिंग केली होती, चांगली बॉलिंग देखील केली ह्या स्पर्धेमध्ये. आणि खरोखरच एक जबाबदारी सलामीचा फलंदाज म्हणून ज्या प्रकारची बघा जुनीद बाद झाल्यानंतर कोणत्या प्रकारचं प्रेशर न घेता एका बाजूने धावफलक खालता ठेवला. खराब चेंडू होती, आक्रमण. इथे बघा इथे देखील संधी निर्माण झाली होती. अद्यापही बघा 15 धावांची गरज आहे. 9 चेंडूंचा काही शिल्लक आहे. 9-15. अतिशय जबरदस्त मॅच. बघा पहिल्या 2 मॅचचा विचार केला, 41 चेस करताना एकतर्फी लढत झाली, 100 धावा डिपेंड करताना एकतर्फी लढत झाली. परंतु ह्या मॅचमध्ये दोन्ही संघांनी एक एक मॅच जिंकलाय. परंतु ह्या सामन्यामध्ये ज्या प्रकारची आपण बॅटिंग पाहतोय, 9 चेंडू 15 धावांची गरज आहे आणि अनुभव आहे.
कादरभाईकडे अनुभव आहे. शाहरुख चांगली बॅटिंग करतोय पहिल्या मॅच मध्ये, ह्या मॅच मध्ये देखील. ओ पुन्हा एकदा फुल टॉस, फुल टोल वसूल केला ह्या चेंडूवरती. चेंडू फरार येतोय. आणखीन एक दमदार मेमन चषक बिग षटकार. व्हॉट अ टायमिंग. थँक्यू. आता मात्र बघा, आता मात्र आपण पाहिलं 9 धावांची गरज आहे. 8 चेंडूचा काही शिल्लक आहे. 8 आणि 9 असं समीकरण आहे. आणि काय बॅटिंग शाहरुखने आतापर्यंत. हो 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 हो, इथे बघा, इथे बघा, पुन्हा एकदा कादरभाईने दाखवून दिलं की कमबॅक केले. 7 चेंडूंचा काही शिल्लक, 9 धावांची गरज आहे. मित्रांनो मॅच अद्यापही संपलेली नाही आहे. अद्यापही मॅच संपलेलं नाही आहे. 7 चेंडू 9 धावांची गरज आहे. आणि या चेंडूवरती काय घडणार बिघडणार ते पाहणं गरजेचं आहे. कारण शाहरुखकडे स्ट्राईक असणं पण महत्वाचं आहे. अरमान नॉन स्ट्राईकला युवा फलंदाज आहे. काय रणनीती असणार बघू ह्या चव्हाणवर. येस, हा 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 बोनस म्हणावा लागेल, हा बोनस म्हणावा लागेल. अद्याप 8 धावांची गरज आहे. 7 चेंडूचा काही शिल्लक, 9 बॉल आहे, सॉरी, फ्री देखील असणार आहे. 7 धावांची गरज इथून मात्र सामना जिंकण्यासाठी. 8 चेंडूचा काही शिल्लक, 8 चेंडू 7 धावांची गरज. खरोखर या मॅचमध्ये कभी खुशी कभी गम, कधी पारडं बॅटिंगचं, कधी बॉलिंगचं. परंतु शाहरुखच्या या बॅटिंगमुळे सामन्यामध्ये पूर्ण टोटली कमबॅक केलंय. 7 चेंडूने 8 धावांची गरज आहे. 8 धावांची गरज आहे इथून मात्र सामना जिंकण्यासाठी. 7 बॉलचा काही शिल्लक आहे. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. आणि इथे बघा सोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता. अशा प्रकारे पंच सांगतात की षटक देखील संपलंय. 6 चेंडूचा काही शिल्लक आहे. 6 चेंडू 8 धावांची गरज. 6 कोण जिंकणार पहा. ह्या मॅचला माझ्या मते फार वेळ गेलाय, जवळजवळ 1.25 तास. म्हणजे 20-20ची एक इनिंग पण होते एवढ्यात. विनंती करतो पंच, फास्ट मॅच खेळवायची आपल्याला. शेवटचे 6 चेंडूंचा काही शिल्लक आहे. 6 आणि कोण जिंकणार ते देखील पहा. आणि 8 आणि कोणाची लागणार वाट. तोपर्यंत ऐकूया डीजे. थँक्यू थँक्यू. इथे बघा 6 चेंडूंचा काही शिल्लक आहे. शेवटचे षटक अत्यंत महत्वपूर्ण. ओ हो 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 हो, अरमानने देखील दाखवून दिलंय. शाहरुख तू शेर तो मै सव्वा शेर. चेंडू सीमारे का पार, फरार. आणि येतोय सुरेख बिग मेमन चषक षटकार. आता मात्र मित्रांनो बघा 2 धावांची गरज आहे. इम्रान कच्चे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर ज्या पहिल्या मॅचमध्ये आणि ह्या मॅचमध्ये देखील सुरेख बॅटिंग केले शाहरुख. यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज आलंय. वेल डन, अभिनंदन मित्रा. थँक्यू व्हेरी मच इम्रान भाई. 1000 रुपयाचं कॅश प्राईज आलं. थँक्यू व्हेरी मच. काय बॅटिंग केले, सुरेख बॅटिंग केले. जुनेद बाद झाला होता, चांगली पार्टनरशिप होत होती. तदनंतर मात्र सामन्याची चित्र आपल्या हातात, कोणत्या प्रकारची घाई गडबड नाहीये. एखाद दुसरं जीवदान मिळालं, परंतु त्या जीवदानाचा फायदा करताना चांगले बॅटिंग केले. 2 धावांची गरज आहे. 5 चेंडूंचा काही शिल्लक आहे. यानंतरची मॅच मेमन वॉरियर्स विरुद्ध अब्दुल कादिर 11. इथे बघा फलंदाज बाद झालाय. सामन्यामध्ये कमबॅक केलंय. आता मी 4 धावांची माफ करा 2 धावांची गरज आहे. 4 चेंडूचा काही शिल्लक आहे. फलंदाजीसाठी मैदानात आपण पाहता आणखीन एक सिनियर फलंदाज
स्ट्राईकला शहबाज, नॉन स्ट्राईकला शाहरुख. 2 धावांची अद्यापही गरज महत्त्वपूर्ण मॅचमध्ये. 4 चेंडूंचा काही शिल्लक आहे. अतिशय महत्त्वपूर्ण असा हा बॉल ह्या मॅचमधील. हो हो हो, पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट, पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट. पाहूया काय घडतंय, काय मॅच आहे. जबरदस्त मॅच आपण पाहतोय. हो हो, मेमन प्रीमियर लीगच्या माध्यमातून जो शाहरुख आक्रमक बॅटिंग करत होता, चांगल्या प्रकारची फलंदाजी करत होता, मात्र तो रनआउटच्या स्वरूपात तंबूत परतोय. धक्का क्रमांक 3 गडी बाद. आता 2 धावांची गरज आहे. तोपर्यंत कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा मेमन प्रीमियर लीग पर्व 4. तोपर्यंत ऐकूया डीजे. थँक्यू. बघा 3 चेंडू तर काही शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. इथे मात्र यस, चेंडू सीमारेखा पार, फरार. मिळतायत धावा 4. सामना जिंकलाय. बॅक टू बॅक 2 सामने जिंकलेत. थँक्यू. आणखीन एक मान्यवर आमच्या या स्पर्धेला जोडले गेलेत, अखिलभाई मलानी. खास स्थळीवरून त्यांचं या स्पर्धेला आगमन झालंय. प्रसिद्ध उद्योजक देखील आहेत. आणि जेव्हा जेव्हा आमचं बघा पर्व 4 आपण पाहतोय, आणि जेव्हा जेव्हा स्पर्धा आमच्या पवनतलाव मैदानावरती होतात आमच्या मेमन समाजाच्या, मग ती राज्यस्तरीय स्पर्धा असू दे किंवा आमच्या समाजाची स्पर्धा असू दे, अखिलभाई यांचं वेळोवेळी आम्हाला मोठं सहकार्य असतं. आणि त्यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर. अखिल भाई, आपणास विनंती, आपण मंचावरती या. अखिल भाई मलानी खास करून शृंगारतळीहून या स्पर्धेसाठी त्यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर. आपलं मंचावरती हार्दिक स्वागत आहे. आपण मंचावरती या प्लीज.